का मोजकं तुमचं माझं आयुष्य राहिलं. कोणाला माहिती आहे उद्या तुम्ही मारणार आहे का मी मारणार आहे. अहो रात्री झोपल्याला माणूस सकाळी उठण का नाही तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. आज माणसं क्षणाक्षणाला मारतायत, रोज माणसं मारतायत. कोणालाच माहित नाही आपलं आयुष्य किती राहिलं. म्हणून जेवढं आयुष्य राहिलं ना तेवढं आनंदी जागा. कोणाचे 20 वर्ष राहिली असेल, कोणाचे 30 वर्ष राहिली असेल, आनंदानं अभिमानाने जगा. आपण मेल्याच्या नंतर आपल्या भावकीच्या डोळ्यामध्ये पाणी येईल साहजिक आहे. आपण मेल्याच्या नंतर नातेवाईकांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल साहजिक आहे. आपण मेल्याच्या नंतर आपल्या कट्टर दुश्मनाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं माणसाचं जगणं असलं पाहिजे, असं जगणं असलं पाहिजे. हा म्हणून आता या ठिकाणी तुम्ही व्याख्यानाला आलात, सगळ्यांनी एक शपथ घ्या. उद्या सकाळी उठायचं, देवाच्या मंदिरामध्ये जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं आणि ज्या माणसाबरोबर महिला मंडळ, ज्या बाई बरोबर तुमची दुश्मनी असेल, पुरुष मंडळ ज्या माणसाबरोबर तुमची दुश्मनी असेल ना त्याच्या दारामध्ये तुम्ही स्वतःहून जायचं, त्याचं दार वाजवायचं. दार वाजवल्याच्या नंतर तो बाहेर येईल आणि म्हणीन का माझ्या दारामध्ये आला. त्याला म्हणायचं दादा ऐक ना, कुठपर्यंत आपण जगणार आहे. अरे उद्या तू मारणार आहे का मी मारणार आहे तुला माहित नाही, मला माहित नाही गड्या. जेवढं आयुष्य राहिले ना आनंदाने जगू. या अख्ख्या कंडारी गावाला सांगून देऊ आपली मैत्री किती कट्टर आहे. बघा त्या क्षणाला त्याच वेळेला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. असं जगावं. कुठपर्यंत भांडणं द्वेष, कुठपर्यंत आपले एकमेकाला मागं वळायचं, कुठपर्यंत जाती धर्म नाही. हो या मातीमध्ये जन्माला आलात ना, उघडे आलात, उघडेच या मातीमध्ये. काही सोबत घेऊन जाणार नाही, काही सोबत घेऊन जाणार नाही तुम्ही आम्ही. अहो रावणाची एवढी संपत्ती होती, त्याच्या घराच्या विटा सुद्धा सोन्याच्या होत्या. आपल्या घराच्या आहेत कोणाच्या? हातवरती करा. कोणाच्या घराच्या विटा सोन्याच्या आहेत? मग का गर्व? अहो तुमच्या घराच्या विटा सोन्याच्या नाही, माझ्या सुद्धा घराच्या विटा सोन्याच्या नाही. कुठपर्यंत द्वेष, कुठपर्यंत मत्सर नाही. हो जेवढं मिळलंय ना तेवढे या मातीसाठी, माझ्या पांडुरंगासाठी आयुष्य संपवा. आयुष्यामध्ये तुमचा सुद्धा समाधी सोहळा साजरा झाल्याशिवाय, हा समाधी सोहळा साजरा झाल्याशिवाय. आज जगद्गुरु तुकोबारायची बीज होती, माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायची बीज होती. पण ऐका, बीज का साजरी केली? जगद्गुरु तुकोबारायची का साजरी केली? मी बोलत होतो छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी केली जाते, यांची बीज साजरी केली जाते. अहो ऐका, जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावरती गरम गरम उकळतं पाणी टाकण्यात आलं. जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला गाथा इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये बुडवला. ज्या देऊतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती गरम गरम उकळतं पाणी टाकलं, ज्या देऊतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना देऊळच्या बाहेर काढलं, आज त्या देऊतले लोक म्हणतात आरती तुकारामा स्वामी सद्गुरु म्हणतात का नाही? म्हणून ज्यांचं जगणं मरणं या मातीसाठी असतं, त्यांची ज्या मातीमध्ये जयंती पुण्यतिथी खऱ्या अर्थाने साजरी केली जाते, त्यांचीच बीज साजरी केली जाते. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा केला जातो. विचार केलाय किती अत्याचार सहन करावा लागला ज्ञानेश्वर महाराजांना? विचार केलाय का तुम्ही? आम्ही अहो ज्या ज्ञानोबारांना बघितल्याच्या नंतर आळंदीतले लोक म्हणायचे अरे अरे संन्यासाच्या कारखान्यांना तुम्हाला बघितल्याच्या नंतर आम्हाला इंद्रायणीला स्नानाला जावं लागल, तुम्हाला बघितल्याच्या नंतर आम्हाला विटाळ होतो. अहो ज्या काळामध्ये ज्ञानोबारांना बघितल्याच्या नंतर विटाळ व्हायचा, आज त्या ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी इंद्रायणीच्या पलीकडून 2 किलोमीटरवरून गाडी लागली. ज्या ज्ञानोबारांना नुसत्या अंगाला जरी हात लावला तरी लोक म्हणायचे आम्हाला विटाळ होईल, आज त्या ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला अभिषेक घालण्यासाठी भांडणं लागतात, भांडणं लागतात. ज्या लोकांनी त्रास दिला ना त्यांच्यासाठी माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. का जगामधला सगळ्यात मोठा महापुरुष माऊली ज्ञानोबारांना म्हणाला. ज्या लोकांनी देवीच्या बाहेर काढलं त्यांच्यासाठी गाथा लिहिला. तुम्हाला मला गावातून बाहेर काढलं चालेल का? त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू. उलट कट्टर दुश्मन होऊ आपण त्यांचे. पण जगद्गुरु नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी नाही तसं केलं, ज्ञानोबारायांनी नाही केलं. महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढा बिकट प्रसंग आला, पुरंदरचा तह. त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढी संपत्ती कमवली होती दादांनो, जेवढे गडकिल्ले कमवले होते तेवढे पुरंदरच्या तहामध्ये औरंगजेबाला द्यावा लागले. काही नव्हतं उरलं स्वराज्यामध्ये. ज्या मावळ्याच्या बलिदानानं गडकोट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे राहिले, तेच गडकोट महाराजांच्या डोळ्या देखत जयसिंग राजाला औरंगजेबाला द्यावा लागले.
पण अवघ्या 2 वर्षामध्ये सगळे गडकिल्ले महाराजांनी स्वराज्यामध्ये परत मिळवले. महाराजांना माहित होतं, आज जरी मला त्रास झाला, आज जरी गडकिल्ले स्वराज्यातून गेले, पण येणारा काळ हा माझा असेल. ज्ञानोबरायांनी सहन केलं, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सहन केलं, म्हणून आज त्यांची बीज साजरी केली जाते. आज ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा साजरा केला जातो. दादांनो, आपला अपमान झाला, सहन करायला शिका, प्रत्युत्तर नका देऊ. आपण खचलोय ना, सहन करायला शिका. येणारा काळ हा तुमचा माझा. हे शिवचरित्र तुम्हा आम्हाला शिकवते. शिवचरित्र फक्त झालंय काय माहितीये का तरुण मंडळ, तुम्ही माझ्या भावासारखे, आपलं झालंय काय माहितीये का, आपल्या सगळं आपण काही बी करू शकतो, आपल्याला माहिती आहे, पण कोणीतरी आपल्याला धक्का देणार पाहिजे. तू करू शकतो बाबा, करू शकतो. हे धक्का देणारा जवळच आपल्याला माणूस मिळत नाही ना, तोपर्यंत आपण काही करणार नाही. एकदा काय झालं, एका राज्यामध्ये एक तलाव होता आणि त्या तलावामध्ये मगरी, साप वगैरे सगळे होते. राजाने एक स्पर्धा भरवली, राजाने दौंडी दिली. राजा म्हणू लागला, जो कोणी हा तलाव पार करून जाईल त्याला माझं अर्ध राज्य आणि माझ्या मुलीशी मी लग्न लावून देईन, माझ्या मुलीसोबत. प्रत्येक राज्यातले तरुण पोरं त्या ठिकाणी स्पर्धा जिंकण्यासाठी आले, पण कोणाला आट आणि नियम माहित नव्हता. सगळे त्या तलावाच्या शेजारी राजाने उभे केले आणि राजाने सांगितलं सगळ्यांना, हे जो तलाव तुम्हाला समोर दिसतो, त्या तलावामध्ये मगर, साप, विच्चू, खेकडे सगळे प्रकारचे विषारी प्राणी आहेत, आणि जो कोणी हा तलाव पार करेन त्याला माझं अर्ध राज्य आणि माझ्या मुलीशी त्याचा विवाह लावून दिला जाईल. कोणाचीच हिंमत होत नव्हती महिला मंडळ ते तलाव पार करायची. सगळेजण मागं हटले, सगळेजण मागं हटू लागले आणि तेवढ्यात धपकन दिशी आवाज आला. कोणीतरी त्या तलावामध्ये पडलं आणि चापडत पोहत पलीकडच्या तीरावरती पोहोचलं. त्या पोराचा राजाने सत्कार केला, त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं, मुलीशी लग्न लावून दिलं. आणि लग्नाला 2 महिने झाले, त्याच्या बायकोनी त्याला प्रश्न विचारला राजाच्या मुलीने, का हो त्या स्पर्धेमध्ये अनेक राज्यातली मुलं आलती, पण तुम्हीच का स्पर्धा जिंकले, तुम्हीच का पाण्यामध्ये पडले? तो म्हणू लागला, तुला जो प्रश्न पडलाय ना तो मला सुद्धा पडलाय. जो प्रश्न तुला पडला ना, मीच का जिंकू शकलो? अगं कोणीतरी मला मागून ढकललं, तो मला ज्यांनी ढकललं ना तो माणूस मला सापडला पाहिजे. मग पाण्यात पडला, जीव वाचवण्यासाठी तरफडत तो पोहत पलीकडे जाऊ लागला. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे, आपण काहीतरी करू शकतो. फक्त हा माणसाने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. दादांनो, प्रत्येकाने हा विचार, आपल्यामध्ये काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे, आपण काहीतरी करू शकतो, हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपली सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जयंती साजरी होईल. छत्रपती संभाजी महाराज असन, छत्रपती शिवाजी महाराज असन, तुमच्या माझ्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी जगले. दादांनो, ओ जगाच्या मातीवरला तानाजी मालुसरे असा पहिला बाप आहे, तानाजी मालुसरे नावाचा असा पहिला बाप आहे. मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजगडावरती तानाजी मालुसरे आले आणि महाराज राजगडावरती बसलेले होते. महाराज विचार करू लागले, कोणाला घ्यायचा तेवढ्या तानाजी मालुसरे आले आणि महाराजांना म्हणू लागले, राज माझ्या मुलाच्या रायबाचं लग्न आहे, 2 दिवसावरती तुम्हाला यावं लागतं, राज तुम्हाला यावं लागतं. आणि त्यावेळेस महाराज म्हणू लागले तानाजी मालुसऱ्यांना, ताना अरे कोणाच्या मोहिमेवरती जायचं रे, ते उदयभान राठोड आपल्या हिंदूंची कत्तल करतोय, आपल्या हिंदूंच्या आया बहिणी पळवतोय, कोणाला घेतला पाहिजे. आणि बघा, अहो मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलते हो तानाजी मालुसरे, रामोशी समाजाचे मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलते. हातामधली पत्रिका जमिनीवरती फेकली आणि बेल भंडार हातामध्ये घेतला आणि तानाजी मालुसरे म्हणू लागले, राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे जे कोंडाण्याचं लग्न करायला गेले ते परत आपल्या मुलाचं लग्न करायला आले नाही आले हो. अनेकांनी या मातीसाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या देशासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले. म्हणून सगळ्यांनी त्यांचं स्मरण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताय तुम्ही आम्ही, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी काय दिलं?
पोरांनो, तुमचा माझा बाप आपल्याला कोटी रुपयाची संपत्ती देऊन जातो, पण छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी राजमुद्रा आणि भगवा ध्वज हातामध्ये दिला आणि सांगितलं जा स्वराज्य निर्माण कर. महाराजांनी त्यांच्या मुलाला संभाजी राजांना काय दिलं? काही नव्हतं दिलं, पण वयाच्या 32व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं. होय, तुमच्या माझ्यासाठी. का दिलं बलिदान? का दिलं? कशासाठी दिलं? विसरलोय तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी का बलिदान दिलं विसरलोय आपण? विसरलो का नाही? सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या हिंदूची. विसरलोय आपण छत्रपती संभाजी महाराजांना, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या इतिहासाला. खरंच आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. खरंच मला सांगा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुळापूर कोणाला माहिती? हात वरती करा बरं. तुळापूर, तुळजापूर नाही, तुळापूर. तुळजापूर नाही बरं का, देवीचं तुळजापूर नाही, तुळापूर. काय शोकांतिका आपल्या हिंदूची. ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ते तुळापूर आपल्याला माहित नाही. आपल्या हिंदूची शोकांतिका आहे. ताजमहल कोणाला माहिती? आग्र्याचा ताजमहल. हातवरती करा बरं. हातवरती करा ना. सगळ्याला माहिती आहे ताजमहल. खुशाल हसता तुम्ही. आणि आपली शोकांतिका आहे अहो, जो राजा आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्यासाठी जो राजाने बलिदान दिले, त्या राजाचं तुळापूर आपल्याला माहित नाही. ही आपल्या हिंदूची शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नाही माहित तुम्हाला आम्हाला. छावा चित्रपट बघितला कोणी कोणी? हातवरती करा बरं. वा. पुष्पा बघितला का? पुष्पा दाखवला का पोरांना? तो दाखवला असं नाही हो. आपल्या महिला मंडळ, तुम्हाला खरंच वाटत असेल ना आपल्या पोटी कर्तृत्वान मुलगा जन्माला यावा, संस्कार तसे लावा गाड्यांना, नाहीतर काही खरं नाही. आज अनेक पोरं या रोज गाडीमध्ये प्रवास करून रात्री बेरात्री महाराष्ट्राचे दौरे करतोय. आज असंख्य तरुण पोरं ऍक्सिडेंट होऊन मारतायत. त्यांची बॉडी अक्षरशः फावड्याने भरवली जाते. काय शोकांतिका आहे. आज दारू पिण्यामध्ये आपली पोरं मस्त व्यस्त झाली. जुगार आपली पोरं खेळतायत. आपल्या पोरांची आज लग्न होत नाही का? याचा विचार तुमच्या माइंड मध्ये कधी आलाय का? अहो, रोपटं लावत असताना मातीमध्ये शेतकरी किती काळजी घेतो त्या रोपट्याची, तसं आपल्या पोटी आलेल्या रोपट्याची काळजी घ्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ तुम्ही माझ्या आईसारखा, पुरुष मंडळ तुम्ही माझ्या बापासारखे. कोणाला वाटतं आपल्या पोटी आलेली आपली मुलगी एखाद्या बेवड्याला द्यावी? कोणाला वाटतं आपल्या मुलीचं वाटोळं हो? कोणाला वाटतं? नाही, कोणालाच वाटत हो. कोणत्याच बापाला कोणत्याच आईला वाटत नसतं आपल्या पोटी आलेल्या मुलीचं वाटोळं हो. प्रत्येक आईला प्रत्येक बापाला वाटत असतं आपल्या पोरीचं चांगलं व्हावं. आपली पोरगी दुसऱ्याच्या घरामध्ये जात असताना चांगल्या घरामध्ये जावे. प्रत्येक आईला प्रत्येक बापाला वाटत असतं का नाही? म्हणून लावत असताना बीज चांगलं लावा. आपल्या पोरांना हिंदुत्वाचे संस्कार लावा. त्यांना सांगा छत्रपती संभाजी महाराज आपल्यासाठी कसं बलिदान दिलं, शिवाजी महाराज आपले मावळे कसे आपल्यासाठी जगले मेले. नाही हो, विसरलोय आपण. आज या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी परिस्थिती आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी माहित नाही. ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आज पोरांना शाळेमध्ये इंग्रजी शिकवली जाते, हे फॉर ऍपल हे सगळं शिकवलं जातं, पण आपल्या हिंदू धर्मातले संस्कार आपल्या पोरांना शिकवलं जात नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. येणारा काळ हा तुमचा माझा नसणार. येणाऱ्या काळामध्ये खूप अवघड होणार आहे. कीर्तन सुद्धा नसणार, व्याख्यान नसणार, काही नसणार. गुलामगिरीत आपण जाणार आहे. येणाऱ्या काळाचं भविष्य म्हणून सावध व्हा. तुमच्या माझा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झालाय ना, ज्या छत्रपती संभाजी राजानं, शिवाजी राजानं तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या देहाची चाळणी केली, त्या राजाचा इतिहास कधीतरी आठवा दादांनो. छावा चित्रपट तुम्ही आम्ही बघितलाय. त्या छावा चित्रपटामध्ये काहीच दाखवलं नाही. जर ओरिजिनल जर दाखवलं असतं ना तर प्रत्येक हिंदूच्या अंगामधलं रक्त सळसळलं. एवढा अत्याचार माझ्या छत्रपती संभाजी राजांच्या वाट्याला आला. तो इतिहास मी आज